अशा आधीची सुद्धा जी काही काही कांड आहेत ती अशाच पद्धतीनं घडली गेली, लक्षात ठेवा. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे? पण सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही हे सांगताय, काश्मीरचा जो माणूस आहे, सामान्य माणूस, तो काय विचार करतो? आज का आज त्याची काय अवस्था आहे? त्याची काय व्यथा आहे? त्याची काय वेदना आहे? आज काश्मीरी मुस्लिम रडतोय. कारण कोणाच्याही मला सांगा, तोंडापर्यंत आलेला घास जर का काढून घेतला, तर त्याची भूक भागेल का? नाही. अरे भरपूर त्यांनी सोसलंय. हं. 1989 ते 2002 13 वर्ष काश्मीर जळत होतं. 1989 त्यापेक्षा सांगतो 1982 ते 89 हं. पंजाब जळत होतं. पंजाबच बंद केलं तर काश्मीर आपोआप सुटेल, वेगळं होईल आणि ते मग आम्हाला सहजरित्या पाकव्याप्त काश्मीर जे आमचंच त्यांच्याकडे आहे, ते आपलंच काश्मीर त्यांना घेता येईल, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून भिद्रनवाला जन्माला घातला. पंजाब पेटवलं. पण पंजाबमध्ये हिंदूंचा प्रभाव जादा असल्यानं 82 ते 89 1900 या काळामध्ये पंजाब नाही त्यांना पेटवता आलं. मग ते शांत झालं. मग 89 साली काश्मीरच पेटवायला सुरुवात केली. ते 2002 पर्यंत 13 वर्ष पेटत होतं. त्या काळात आम्ही सगळे घाबरून इथं बसलो होतो. काश्मीर जळत होतं. आमचे हिंदू मरत होते, रोज मरत होते, अत्याचार होत होते. यावेळी मात्र बाहेरची माणसं आली होती का? हं. मला नाही वाटत. पण त्यांना एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचे विचार हं. शिक्षणात एकता, धर्मांधता या गोष्टी न शिकवल्या गेल्यामुळं त्यांच्यात वेगळे विचार घातले गेले आणि या विचारातून आपण स्वतंत्र होऊ, आपल्याला सगळं मिळेल या भावनेतनं त्या हत्या घडल्या गेल्या. किती संख्या 1989 हिंदूंची होती आणि किती 2013 झाली मी नाही सांगणार. कसे तुम्ही आत्ताचे 26 लोक 28 लोक गेले घेऊन बसलाय? अहो लाखातल्या संख्या आहेत या. हं. काय केलं? किती हिंदूंच्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलं?